हळदी कुंकवाला आल्यानंतर ना खरंच खूप थकल्यासारखं झालं होतं. सगळ्यात अगोदर घर अस्ताव्यस्त पडलं होतं. खेळणी, स्कूलमधून आलेले शूज, कपडे सगळे जिकडे-तिकडे पसरले होते. सगळं व्यवस्थित ठेवलं. खेळणी ते भरून ठेवल्या. सोफा ते व्यवस्थित केला. त्यानंतर तिन्ही रूम व्यवस्थित झाडू मारून घेतल्या. फ्रेश झाला समर्थ. लगेच मग दिवा, अगरबत्ती करायला त्याला आरतीत तेल हे घालून दिलं आणि लाडूचं पाठीमागं काहीतरी चालूच असतं. स्वयंपाक सुद्धा मला करायचा आहे. आहो थोड्याच वेळात पोहोचतील आता गावाकडून. दूध, भाजीपाला सगळं घेऊन. तर बाळानं माझ्या दिवा, अगरबत्ती केली आणि हा दररोजच करतो. लहान मुलांना अशा गोष्टीची सवय लावायला पाहिजे. फक्त टीव्ही, मोबाईल, अभ्यास, ट्युशन असं नाही. तर समर्थला फोडणीचा भात खायचा होता आणि तसंही आम्ही हळदी-कुंकवाला गेल्यानंतर तिकडं नाश्ता करून आलेलो होतो. तर पटकन कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतलं आणि आणखीन मी साडी वगैरे काढलं नाही. आल्यानंतर थोडंसं आहोंला थोडं ना आज बाहेर घेऊन जावं म्हणते. कारण ते चल म्हणलं ना मग आवरण्यात आमचा अर्धा 1 तास जातो. तर आज आम्ही ऑलरेडी आवरलेलो आहोत. बघूया आता आहो काय करतात. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. फोडणीचा भात करायच्या अगोदर छान असे तर मी उडदाचे पापड, डिस्को पापड हे सगळे जे सगळ्यांना जे आवडतं ना, आहोंला कुरड्या आवडतात तर कुरड्या, समर्थला उडदाचा पापड आवडतो आणि त्या पापडला तो चॉकलेटी पापड म्हणतो. तर सगळं तळून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी फोडणीच्या भाताला टाकणार आहे फोडणी. हे बघा आणि जे खायचं होतं ते लाडूला, समर्थला मी इथं खायला दिलेलं आहे. आणि हे किचनमध्ये तुम्हाला हिरवं पान दिसत असेल. मला एक कमेंट होती बरं का खूप दिवसापूर्वी, तर हे झाड कुठलं आहे? तर हे मनी प्लांट आहे. जे डेली ब्लॉग बघतात त्यांच्या लक्षात येतं. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. बाय बाय.